पुढे बघूयात. मराठवाडा सध्या भीषण पाणी टंचाईनं होरपळतोय. अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय, तर धरणं विहिरींनीही तळ गाठलाय. त्यामुळे मे महिन्यात पाण्याचा प्रश्न आणखीन गंभीर होणार आहे. मराठवाड्यात पाणी टंचाईचं संकट. पाझर तलाव, बंधारे कोरडे ठाक. हंडाभर पाण्यासाठी वणवण. मराठवाड्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र होत आहेत. त्याचबरोबर भीषण पाणी टंचाईही जाणवतीये. धाराशिव जिल्ह्यात 55 प्रकल्पांनी तळ गाठलाय, तर 171 प्रकल्पात फक्त 76% पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाचा पारा जसा जसा 40च्या घरात जात आहे तसं तसं धाराशिव जिल्ह्यात उन्हाच्या उष्णतेबरोबर पाण्याचं संकट देखील मोठ्या प्रमाणात तीव्र होताना दिसत आहे. जिल्ह्यातील 226 लघु मध्यम प्रकल्पात जे आहे ती पाणीसाठा 26% येऊन पोहोचला आहे. आणि आपण बघू शकतो, आता मी मांजरा नदीवरच्या ह्याच्यावरती आहे, काठावरती आहे. हीच नदी गेल्या काही दिवसात जर बघितलं तर ओसांडून वाहत होती. ही 3 जिल्ह्याला पाणी पुरवठा या नदीच्या माध्यमातून धरणातून केला जातो, मांजरा धरणातून. मात्र या नदीची अवस्था बघितली तर आज ही नदीचा जी आहे ती कुठेतरी तळ दिसायच्या लागलेली परिस्थिती आहे. बीड जिल्ह्यातही 12 प्रकल्प कोरडे ठाक पडलेत, तर 167 प्रकल्पांमध्ये फक्त 24% पाणीसाठा उरलाय. शेतातील आणि सार्वजनिक विहिरीमधील पाणीसाठा संपत चाललाय. त्यामुळे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागतेय. छत्रपती संभाजीनगरमध्ये दर तिसऱ्या दिवशी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आणि एका घराला 1 ड्रमच पाणी दिलं जातं. पाण्याची समस्या आम्हाला आहे. आम्हाला पाणी रोज येत नाही. एक दिवस आड करून पाणी येते आणि आलं तर एखाद्या वेळेस 3-4 दिवसही पाणी येत नाही. कधी कधी असं वाटते की आम्हाला वाटते इथं नळाची योजना व्हायला पाहिजे. आणि इथं पाईपलाईन खचलेली आहे, तरी पण पाणी अजून आलेलं नाही. पाण्याचा आम्हाला खूप त्रास आहे. पाण्यासाठी आम्हाला दिवसभर घरी वाट पाहावं बसत लागते. टँकर कधी येत आहे कधी येत नाही. कुठं जायचं असं तर आम्हाला बाहेर जाता येत नाही. पाण्यासाठी एवढा त्रास आहे आम्हाला की भयंकर. टँकर आम्हाला येतं कधी तिसऱ्या दिवशी कधी 5व्या दिवशी. पाणी 1 ड्रम, पुन्हा शिल्लकचे ड्रम भरा तरी 50 रुपयाला ड्रम देते. जालना जिल्ह्यातही हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण होतीये. 158 गावात पाणी उपशावर बंदी घालण्यात आली आहे, तर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली जातीये. पाणी टंचाईची समस्या मोठी असताना प्रशासन मात्र आढावा बैठका, टंचाईची निवारण बैठका या गोंडस बैठकाच्या नावाखाली फक्त सोपस्कार पूर्ण करत आहे. बदनापूर तालुक्यामध्ये फक्त 12 टँकर सुरू आहे. 80-90 गावाच्या तालुक्याचा समावेश असलेल्या या परिसरात फक्त 12 टँकर ही लाजिरवाणी बाब आहे. सरकारकडून पाण्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या मोठमोठ्या योजनांची घोषणा केली जाते. सरकार दरबारी योजनेसाठी कागदी घोडे नाचवले जातात. पण स्वातंत्र्याच्या 75 नंतरही घोटभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावं लागतंय. त्यामुळे मराठवाड्यातील भीषण पाणी टंचाईचं दृश्य सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.